सिंदूरजनी ब्राह्मणाभास दर्शने वस्ती पूजारोहण गोसावी सिंदूरजनाची विजय केले. गावाईशने पिंपळातळी गोसाव्याशी आसन झाले आणि तो ब्राह्मण म्हणजे मागे एकांतात भेटलेला तो ब्राह्मण वडाखाली स्थितीभोगीत बैसला असे. तो दररोज यायचा बसायचा तिथे. आता बऱ्याच वर्षांनी चक्रधर स्वामी तिथे गेलेले आहेत. ज्या वडातळी गोसाव्यापासून स्थिती झाली त्या वडातळी प्रतिदिनी ते येऊन बैसती आणि गोसाव्या ते आपण्यापाशी देत. असं स्थानात पण आहे. पूजा अर्चा करायलाच कोण नाही का नाही, कठीण आहे. तो तावा एक महत्वाचा असतो. पूजेचे पैसे त्याच्यासाठी तो कुठं नाही आहे की नाही. कुणाही साधूला दिलं तर ते स्थान काय हरकत आहे. तू सेवा कर तिथे, वा मस्त पूजा अर्चा कर. स्थिती होते ना, आनंद होत आहे तिथे. विशेष स्थान आहे ते. स्वामी गेल्यावरही किती वर्षांनी स्वामी आले तर त्याला आनंद होतोयच ना. म्हणजे ते तिथलं सामर्थ्य किती कार्यान्वित असेल. पण ते दुर्लक्षित आहे आपलं सगळं कार्यक्रम. तर आपण ही लीळा आठवताना ते झाड, पिंपळ, त्या वडाखाली बसलेला तो ब्राह्मण आणि बसलेले स्वामी आपल्या समोर हे दृश्य असं उभं आहे. आणि तो ब्राह्मण तिथं बसला की तो स्वामींना आपल्या जवळच पाहिजे. कितीतरी वर्ष झालं त्याची साधना सुरू आहे. बाईशी म्हणाले, बाबा हा तो ब्राह्मण नव्हे. बाईसांना पण माहित आहे, हा तो ब्राह्मण नाही आहे ना. सर्वांनी म्हणाले, हो बाई हाच तर आहे तो. बाईसा म्हणतात, बाबा या काय झाले. बाबा ते देखील या परी बाबा जवळी नाही. ते काय बाबा असलं. आता आपण स्वतः आलो, दोन दंडवत नाही, काही नाही. सर्वांनी म्हणतात, बाई तो याते देखतची असे. हे आपलं स्मरण साध्य झालं पाहिजे आपणाला. तो याते तेथची देखत असे. उत्तरापंथी स्वामी जरी असले तरी तो याते येथच देखत असे, आहे की नाही. किती सोपं आहे ना हे. बाईशी म्हणितले, हे काय बाबा. बाबा तरी येत असती मातो तेच कैसे देखत असे. बाईसांचा प्रश्न. बाईसा बऱ्याच हुशार आहे की नाही. तुम्ही इथं आहे माझ्याजवळ, तो कुठं तुम्हाला पाहतोय म्हणाले. सर्वज्ञ म्हणतात, तो स्थितीचे आभासे देखत असे. याची आभास रूप स्थिती. आभास रूप म्हणजे काय. आताचं फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे काय. ती वस्तू आहे का, व्यक्ती आहे का, काहीच नाही. पण ते आभास रूप दर्शन आहे. गंमतच आहे का नाही ते. यूट्यूब काय ते असं आभासी जगत म्हणतात त्याला. आभासी जगत. आता सगळे आभासी जगतात जगतो आपण, आहे की नाही. विचार करून बघा आपण किती आभासी आहोत. समजा सगळे मोबाईल बंद केले, टावरच बंद केले गव्हर्नमेंट, काय लोक येडे होतील. नाही की नाही. तेव्हा ती सवय झाली आता याची. असं काहीतरी जर कोणतरी मेल्यासारखं वाटतं मोबाईल नसेल का. ते जगतच आभासी आहे की नाही. नेटवर्क बंद. काय होईल. तसं त्या स्थानाजवळ सर्वज्ञांचं ते नेटवर्क आहे. तो आभासरूप देखतोय स्वामींना, पाहतोय तो. मग बाईसा म्हणतात, बाबा बोलावू. सर्वज्ञ म्हणाले, जा बोलाव.
मग बाईसे गेली भटो, तुमचे बाबा बोलावीत असती, चाला ना. बाईसांची साधी भावना, बिचारी भोळी, ती गेली त्याच्याजवळ. तेव्हा चला चला, आमचे स्वामी बोलवतात तुम्हाला. तो बाई, हे नव्हती गोसावी, इथंच उभी असती. आम्ही गोसाव्याजवळीच असो, वर्षानुवर्ष त्याला स्वामीच्या स्थानाजवळ आहे की नाही वडातळी उभी असते दिसायची. तो आम्ही स्वामींजवळच राह. हे असं आभासरूप दर्शन श्रीकृष्ण मालिकेत पाहायला भेटतं आहे का नाही सगळीकडं. दत्तात्रय प्रभूंचं तसंच असेल. काय माहिती आहे का नाही. हे चिंतनच आहे पाचव्या अवतारांचे आभासरूप दर्शन. चक्रपाणी प्रभूंचे तर आभासरूप खूपच आहेत आहे का नाही. बोलेल कळालंय की हा, अनेक लीळा आहेत चक्रपाणी प्रभूंच्या आहेत. गृहप्रभूचा तो विशेष नाही, आभासरूपच आहे सगळीकडं. चक्रधर स्वामींचा तर प्रश्नच नाही. अशा अनेक लीळा आहेत त्या चिंतनामध्ये येतात, करायला पाहिजे चिंतन. हे आभासरूप जगतात आपण राहायला पाहिजे साधनवंताने. असा एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप झाला पाहिजे की ते यूट्यूब खोला, फेसबुक खोला, साधनवंताने आपल्या सगळं स्वामींचं दिसलं पाहिजे कंटिन्यू. साती ग्रंथ, स्वामींचं साहित्य सगळं, 5,500 ग्रंथ, ते टिक केलं की आलं पाहिजे समोर. आपल्या स्टेजवरचाच गप्पा आहेत का ना, आपले 5,500 ग्रंथ आहेत, कुठं आहेत. तर असं हे सर्वज्ञ. आणि तो ब्राह्मण म्हणतो, बाई मी इथंच बघतोय ना त्यांना, तुम्ही कशाला मला बोलवायला लागल्या मला. बाईसा म्हणतात, भटो हे नव्हती पैल बाबा आले असती. चल म्हणाले, पहिरा चल. तो म्हणतो, नाही हे नव्हती, गोसावी येथच असते. मग बाईसा कंटाळ्या सर्वज्ञाजवळ आल्या, बाबा ब्राह्मण न ये. स्वामी म्हणतात, तो काय म्हणतो बाई. तो म्हणतो, हे नव्हती गोसावी उभे असते. मग सर्वज्ञ म्हणतात, बाई त्याचे खांदे चुरा. खांदे चुरण्यामध्ये काही विशेष नाही, ती आज्ञा आहे स्वामी. बाईशी गेली, खांदे चुरले आणि स्थिती भंगली. आणि म्हणाले, हे काय बाई, तुम्ही केव्हा आले ती. तो म्हणतो आता बाईशांना, बाईशांची ओळख आहे त्याची आहे की नाही. अरे तुम्ही कधी आले आणि गोसावी के असती. मग बाईसे हनवटीये धरवणी, ऐसे गोसाव्याकडे तोंड करून दाखवीत. बाईसाहेब भारीच आहे, त्याची हनवटी धरली. मारे तुला बघ कळते का, समोर बघ देव बसलेले आहेत. मारे चक्रधर स्वामी आले, मी तर तुझ्या जवळच आहे. म्हणाले, केव्हा तर झाले मी तुला म्हणते. भटो आता आलो, हे नव्हती बाबा पैरा, तुमचे बोलावीत असते. बाबा हा शब्द सर्वज्ञानाच लागतो आहे की नाही. बाईशांचे बाबा, हे बाबा इकडे शब्द आला आधी आपल्याकडे आहे की नाही. किती बारकाई आहे बाबा. हो बा, बाबा आपण इकडे लावतो. बा लावा, बाबा हे नव्हती पहिरा आले असती. ते म्हणजे बघ बघ. मग त्याने गोसाव्या ते देखले तैसाची उठला. मग बाईसाशी दंडवत केले, गोसाव्यापाशी आले, दंडवते घातली, श्रीचरणा लागला. गोसाव्या ते प्रार्थिले, जी जी गोसावी केधवा विजय केले. सर्वज्ञ म्हणतात, हेच येणे. या शब्दामध्ये बरेच अर्थ असतात. हेच येणे,
पुन्हा नाही आता तुमच्याकडे आमची शेवटची भेट. तेही म्हणितले जी मी चिंतित होतो, गोसावी केदवा विजयी करीत. तो ब्राह्मण आता खरं सांगायला लागला, तुम्ही मला किती वर्षापासून सोडून गेले. मी तुमचं चिंतन करत होतो की माझी गोसावी कधी येते, मला कधी भेटते. यावर गोसावी चातकाचा दृष्टांत निरोपिला. आपल्यासाठी आहे. कसा आहे तो चातक? कसे तो गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोखरणी असती. तो पक्षी कुठे कुठे असतात ते सगळीकडे फिरतात, पर तेथीचे विबोधक तो नसे. घेत नाही ते चातक पक्षी. वरती चांचू करुणी उदल्या मेघाची वास पाहे. तो पक्षी तो वरिष्ठे ते स्वीकारी. तैसे सर्वत्र विखो असे सर्वज्ञ म्हणतात. बारीक दृष्टी आहे सर्वज्ञांची. पण म्हणतात सर्वत्र विखो असे. विखो सेवाची वासना असे, परी तो सेविना. आपल्यासाठी खूप चांगलं आहे. सगळं तत्वज्ञान ह्याच्यात टाकलं. आपण चातक पक्षी आहे आणि आपण बावी पोखरणी आहोत. मानमान्यतेच्या जगात तुम्ही वावरताय. स्टेटस, तुम्हाला स्टेटस आले साधू संताला. आता मोठेपण, त्यांच्या मोठेपणाच्या स्टेटसमध्ये आपलं सगळं हरवून जातं. असतीपरी तुम्ही असे केविलवाणी चेहऱ्याने स्वतःला बघता. बाहेरचं स्टेटस आले ते चुकीचं आहे. आणखी कुठे जाईल संप्रदाय माहीत नाही, पण ह्याला भयानक स्टेटस आले. रस्त्यानं खायला भाकरी नाही आहे तिकडे. बिचारे कसे तरी जगतात. नाही, नेमकं असं काय विरोधाभास आहे माहित नाही, आहे की नाही. ते म्हणजे नवीन साधूचं भलंच आहे ते. तो चातक पक्षी राहतच नाही. तो जिथं मान मान्यता भेटेल तिथं तो जातो. सर्वस्व विकल्या जातो, धर्म विकल्या जातो, कर्म विकल्या जातो. थोड्या डोळ्याने पाहायचं आता. अस्थिपस्ती परिपेरी काय नाही, परी देवाजवळ. पण सर्वज्ञाने जे गरीब साधूंसाठी सांगितलं की बाबा तू वरती चांचू करून उदयल्या मेघाची श्वास पाहिजे. स्वामींचीच आशा करतो आणि तेच सुदक स्वीकार. तसं सर्वज्ञ म्हणतात सर्वत्र विखो असे. विखो सेवाची वासना असे. आपणाला वाटतं आपली मिरवणूक निघावी, आपल्याला स्टेजवर बसवावं, फुलहार घालावा, आपली मान्यता करावी. केवळाना नजरेने आपण बघायचं तिथं स्टेजवर बसून इकडं तिकडं, आणि मग विपरीत व्हायचं. त्यापेक्षा जायचं कशासाठी? जाऊ नये हा आपला विषयच नाही. मुळात तो धर्म म्हणून बसतो पुढील व्यक्तीसाठी. जे कोमळ असतात, परमार्गी येणारे असतात, त्यांना वाटतं हे एवढं केल्यावरच असं होतं का, मग मी तेवढंच करेन. मग तो अष्टीपरी गुंडाळतो आणि ते साधन स्वीकारायला जातो. धर्मविर्म काय नसते. हे सत्य सांगायला सुद्धा कठीण आहे. आता धर्माविषयी संचरली अविद्या, हे अविद्याचं प्रदर्शन आहे जे दिसतं ना तुम्हाला. धर्माच्या अस्तित्वाचा काय संबंध आहे का ह्याच्यात? सखोल विचार करा. सर्वत्र विखो सर्वज्ञांनी सांगितले, आणि तो विखो सेवायची या साधकाला वासनाही आहे. पर तो सेविना, तो ज्ञानाने तो म्हणतो जाऊ द्या, माझ्या स्वामींनी मला आता कैवल्याचा उदक देणार आहेत मला, मी या नाशवान प्रपंचात कशाला रमू. म्हणून तो चातक असेल तर वाट पाहिजे तो. मग परमेश्वर सन्निधान देऊनी सख विखो पुरविती. स्वामी त्याला सन्निधान देतील
सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजाहे. या त्याला सकळ विकोपूर्वती. पण तो काय म्हणतो, हा नव्हे हा नव्हे, हे नव्हे हे नव्हे, म्हणून तोही जावंच लागेल. हा चातक पक्षी आहे. आपण चातक आहोत. सर्वज्ञांची कशी नजर आहे ना. एक तत्वज्ञान सांगायचे, स्वामींनी ती लीळा कशी आयोजन केली. तो ब्राह्मण, बाईसा, ही लीळा अशी आठवावी. एक जरी लीळा कळाली ना, आपल्या चरणात आणली, तुम्ही दुःखी कधीच नाही होणार आहे की नाही. दुःखाचं कारणच नाही ना, सर्वत्र युग आहे म्हणाले. ते धर्माचं लेबल लावल्यावर लय अवघड होतं त्याला. त्याला परत आविधीचं लेबल लावायचं. त्याला परत काय सोहळा कसला, भेटकाळ सोहळा. भेटकाळ. सर्वज्ञ म्हणतात, ऐसा आहे तो ब्राह्मण म्हणाले. बाई मग गोसाव्याचे त्याने विनवले, जी माझ्या घराची विधी करावी. जी गोसावी विनंती स्वीकारली, त्याने स्थळा संमार्जन केले. तो पुढे गेला. चौकरंग माळिका भरल्या, गुढ्या तोरणे उभायली, ऐसा महाउत्सव केला. गुढी उभारले, तर गुढीचा उल्लेख आहे का नाही. तोरण उभायले. पण हे सगळे ऐन लोक आहेत. मग तुम्हाला गुढ्या उभारायच्या का नाही हे ठरवा. ऐसा महाउत्सव केला त्याने, वगैरे वगैरे. मग गोसावी तयाच्या घरा विजय केले. श्रेष्ठासन रचिले. ब्राह्मणाचा वाडा, जिथे आपले भरपूर स्थान आहेत. श्रीचरण प्रक्षाळले, मर्दना माजने झाले. पूजा झाली, टिळा लावला, अरवणा झाली, गोळा झाला, विडा झाला, पहुड झाला, उपोळ झाला, आणि तेथे वस्ती झाली. असं त्या शेंदूरजनला स्वामींचा विशेष मनोधर्म आहे की नाही. कधीपासून स्वामी आहे. शेंदूरजन क्रांती 12 वर्ष, त्यानंतर हा प्रकार, पुन्हा हा, पुन्हा हा. त्याच वेळेला इथं स्वामी आलेले आहेत ना, जाळी मुरंबी वस्ती. शेंदूरजनच्या भागातली लीळ आहे नाही. शेंदूरजन क्रांती 12 बारे आहेत ना सर्वज्ञांची. 12 बारे एक इथं जायचे देवाला आले. एकदा आले का दोनदा आले स्वामी जाय देवाला. एकदा एकांतात आले, ना बाईसा सोबत आले की नाही. कसं आहे. आहे पाठाने आहे, अभ्यास केला भेटत. तर असं ही लीळा इथे थांबते. विचार करा ना, स्वामी कसे लीळा. तुम्ही अभ्यास कुठे केले, पाठ कुठं अभ्यासलाय. पण असं असू शकतं का, तर्काला काय हरकत नाही. दंड